रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजनवत्सल अकारण करुणावरुणालय अगणित गुणगण निधान परमपिता पंढरीनायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्री अनुभवामृत नावाचा अध्यात्मविश्वातील एक चोखट दिव्य ग्रंथरत्न की जे श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून आपली प्रातिभ अतींद्रिय आध्यात्मिक विश्वातील अत्युच्च कोटीची अनुभूती वर्णन करणारा किंवा शब्दरूपाने आपल्या स्वरूप स्थितीचा परिचायक आणि जीवनमुक्त पुरुषाला सिद्ध वस्तूच्या अनुवाद रूपाने च्या द्वारा जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला कारण होणारा असा हा ग्रंथ आणि त्या ग्रंथावर असणारी नित्यानंद ऐक्यदीपिका नावाची टीका की जी श्री शिवकल्याण स्वामीकृत आहे आणि त्यांच्या आधारे यथाशक्ती यथामती आपण आत्तापर्यंत श्लोक पंचकाच्या रूपाने असणारं मंगलाचरण शिवशक्ती समावेशन सद्गुरू वंदना वाचारुण परिहार आणि ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थता सच्चिदानंद पदत्रय विवरण शब्दखंडन ही 6 प्रकरणं पाहिल्यानंतर 7वं प्रकरण जे अज्ञान खंडन त्याच्या उत्तरार्धापर्यंत आपण आलो आणि आता या ठिकाणी अज्ञानाची असिद्धी कशी आहे हे माऊली आपल्या आत्मस्वरूपात जेव्हा आपण आपल्या स्वरूपरूपाने असतो तेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्येची असिद्धी कशी आहे हे आत्मस्वरूपाचं ज्याला आपण म्हणतो विधायक अशा प्रकारचं वर्णन म्हणजे सकारात्मक जी आत्मस्वरूपाची स्थिती आहे तिच्यामध्ये निषेध्य असं अज्ञान कधीच झालेलं नाही, ते असिद्ध आहे ही गोष्ट सांगत असताना अन्वयाच्या दृष्टीने सांगतात आणि तो अन्वय म्हणजे केवळ अन्वयाच्या भूमिकेतून सांगतात. तर त्यासाठी उदाहरण दिलं की मनोरथाची देशांतरे मनीची प्रकाशुनी नरे मग तेथे आदरे हिंडीजे जैसे. मनोरथाची देशांतरे, एखादा मनुष्य मनोरथ करतो आणि मनात त्याला वाटेल त्या प्रकाराने त्या मनोरथाचा तो विकासही करू शकतो आणि त्याला वाटलं तर ते संकोचही करू शकतो किंवा ते मनोरथ बंदही करू शकतो. तसं ही त्याच्या मनोरथामध्ये त्यांनी फक्त कल्पना केलेले देश आहेत, वास्तविक ते देश वास्तव नाहीत, परंतु केवळ त्या मनानेच कल्पिलेले ती देश आहेत किंवा देशांतर दुसरे देश आहेत. म्हणजे दुसरे देश आपण ज्याला म्हणतो ते देश म्हणजे कोण झालेले आहे, मनच झालेलं आहे. आणि त्या मनाला पाहणारं कोण आहे तर ते मनच आहे. मनेची प्रकाशुनी नरे, देशांतराची कल्पना ही मनानेच केली आणि त्या देशांतराचं प्रकाशन ते सुद्धा त्या मनुष्यानेच केलं. म्हणजे त्या मनाने त्या मनुष्याच्या मनानेच देश झाला आणि त्या देशालाही तो पाहिला. देशांचं प्रकाशनही त्यांनीच केलं आणि मग तेथे आदरे हिंडीजे जैसे. आणि मग त्या देशांतरामध्ये तो प्रवास करण्याकरता जातो, पर्यटन करण्यासाठी जातो. तिथंही काय त्याचं मनच या ठिकाणी ते देशांतराची कल्पना करतं, त्याच्या ज्ञानाची कल्पना करतं म्हणजे प्रकाशनाची. आणि त्याच्यामध्ये आपण एक प्रकारचा पर्यटनाच्या रूपाने भोक्तृत्वाचा आनंद घेणारंही त्याचंच मन आहे. पदार्थही तोच झाला, पदार्थाचं प्रकाशनही त्यांनीच केलं आणि त्या पदार्थांचा भोगतासुद्धा तोच झाला. म्हणजे सगळं हे मनच झालं. म्हणून आपल्या तुकाराम महाराजांचा अभंग आहे की जे जे काही आहे परमार्थ असो किंवा व्यवहार हे सर्व मनच आहे. म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली मने मन पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपलेची दास्य प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती. हे सगळं पुढं काय आहे साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आनदैवत तुका म्हणे दुसरे. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये हे सर्व मनच कसं संपूर्ण झालेलं आहे. म्हणजे आता यामध्ये आपल्याला दिसतं की नाही देशांतरही मनच झालं, देशांतराचं प्रकाशन करणारंही मनच झालं आणि त्याच्यामध्ये पर्यटन रूपाने भोगता किंवा भोक्तृत्व करणारे कोण झालं, मनच झालं. म्हणजे सगळं तुकाराम महाराज म्हणतात तुझा अवघे होऊ येते
परिमद वाटोने चित्ते उपासने परते नये काही आवडो। याचा अर्थ परमार्थामध्ये जेव्हा आपण सूक्ष्मतर सूक्ष्मतम अशा प्रकारचा गंभीर विचाराच्या प्रांतामध्ये की श्रुती प्रतिपादित असे जे सिद्धांत आहेत त्यांचा जर आपण विचार करायला लागलो तर त्याच्यामध्ये सर्व काही मनच आहे। म्हणजे व्यवहाराची संगती लावताना त्यांनी तर असं म्हटलं की ह्याच्यामध्ये योग वासिष्ठामध्ये रामप्रभूला वासिष्ठ मुनी सांगतात की हे रामा, ही माया काहीच नसून ही तुझी अंतकरणाची वृत्ती किंवा मन यालाच माया असं म्हणतात। म्हणून जीवदशा सांगत असताना तुझ्या मूलभूत स्वरूपात मन नावाचं तत्व आलं की त्याला जीव असं नाव येतं आणि जीवामधून मन नावाचं तत्व त्याचं निराकरण झालं की त्या जीवाला ब्रह्म असं म्हणतात। म्हणजे ब्रह्माला मनामुळे जीव पदवी येते आणि जीवाला मनाच्या निरासानंतर ब्रह्मपदवी येते। म्हणजे जीवभाव ही मनच करणार आहे, ईश्वर भावाची कल्पना ही मनच करतं आणि यानंतर म्हणजे भोक्तृत्वाची कल्पना करणारही मनच आहे, प्रकाशक भावाची कल्पना करणारही मनच आहे आणि प्रकाश्य पदार्थही मनच आहे आणि प्रकाशकही मनच आहे आणि भोक्ताही मनच आहे असं सांगतात। तेथ आदरे हिंडीचे देशे, मनाने ज्या देशांतराची कल्पना केली, मनाने ज्याचं प्रकाशन केलं तिथंच तो अत्यंत आदराने त्याच्याविषयी आसक्ती किंवा प्रीती ठेवतो आणि त्या देशांतरामध्ये ते मनच हिंडत राहतं, प्रवास करीत राहतं। याविषयी टीका 163 क्रमांकाची जी ओवी आहे त्याच्यावरची टीका आहे। आता एकाकी एकलेनी नरे कल्पून नाना नगरे तेथ आपणची आदरे कल्पिता हिंडे। एकटाच मनुष्य एकांतात बसलेला असतो, परंतु तो एकटाच काय करतो, नाना अनेक प्रकारच्या नगरांची कल्पना करतो आणि आपणच त्या ठिकाणी ज्या नगरांची कल्पना केली त्या नगरामध्ये प्रवास देखील आपणच करतो। ते आपणची नगर झाला वरतो आपणची लागला, परी आपण नाही विसंचला ते परी। आता ते म्हणतात तो नगरही आपणच झालेला आहे, त्या नगरामध्ये जो व्यवहार करतो तो व्यवहारही आपणच झालेला आहे, परंतु आपण नाही संचला ते परी। आता एका बाजूला अनेक नगरं समोर आली, अनेक प्रकारचे व्यवहार झाले, तरीसुद्धा तो त्याप्रमाणे नाही विसंचला, म्हणजे तो त्याच्यामध्ये काही विस्कळीत किंवा भेदभावाला विसंचला म्हणजे तो विरोधी झाला किंवा अशा प्रकारचं होत नाही। म्हणजे तो आता त्याचं स्वरूप या ठिकाणी त्याचं स्वरूप जे आहे ते अभिभूत झालं आणि तो विरोधी भावाला प्राप्त झाला किंवा अन्यथा भावाला प्राप्त झाला। विसंचला, संचन म्हणजे विद्यमान असणं आणि विसंचला म्हणजे विरोधी भावाला अन्यथा ज्ञानाला प्राप्त झाला किंवा त्या ठिकाणी तो विरोधी ज्ञानाला प्राप्त झाला असं मात्र होत नाही। म्हणजे अगोदर त्याचं अस्तित्व होतं, आता मात्र त्याचं अस्तित्व विस्कळीत झालं आणि त्याच्या ठिकाणी अनेक नगराची कल्पना केली म्हणजे त्याच्या स्वतःच्यामध्येच भेद निर्माण झाला, असं कधीही होत नाही। म्हणून म्हणतात आपण नाही विसंचला ते परी। त्या प्रकारे म्हणजे अनेक नगर झाला, अनेक प्रकारे वर्तन करू लागला, तरीसुद्धा अनेक पदार्थांचा प्रकाशक झाला, अनेक भोग्य पदार्थांची कल्पना केलेल्या भोग्य पदार्थांचा भोक्ता झाला। असं सगळं जरी झालं तरी त्याचं जे एकत्व आहे ते एकत्व विसंचल नाही, म्हणजे विरोधी भावाला प्राप्त झालं नाही किंवा अन्यथा भावाला किंवा अनेकत्वाला बहुविधत्वाला ते प्राप्त झालं नाही त्या प्रकाराने। म्हणजे जसे वेगवेगळ्या प्रकाराची कल्पना झाली त्या कल्पनाबरोबर त्या प्रत्येकामध्ये तो वेगवेगळा झाला स्वतः आणि त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजातीय आदी भेद निर्माण झाले किंवा देश काळ वस्तूने कोणत्याही प्रकारची परिच्छिन्नता आणली असं मात्र काहीही झालं नाही। तो नानाविधत्वाला अनेकत्वाला प्राप्त झाला नाही, म्हणून ते म्हणतात की नाही विसंचला तये परी। त्या प्रकारे म्हणजे ज्या पदार्थाची कल्पना केली त्या प्रत्येक पदार्थाबरोबर तो वेगवेगळा झाला नाही, त्याची एकरूपता जी आहे ती अबाधित राहिली। अहो आपण लोपला नाही म्हणून कल्पिले जे काही आपले लोपी काही देखी जते कवणे। आणि ते म्हणतात तुम्ही म्हणाल की नाही लोप त्याचा झालाच, पाहो उलट काय आहे तो अनेक प्रकाराने प्राप्त झाला। याच्यावरूनच असं दिसतं की त्याची एकरूपता अभंग आणि अखंड राहिली,
कशी काय? तर आपण लोपला नाही, तो आपण लोपलेला नाही. जर तो लोपलेला असता तर मग म्हणून कल्पिले हे जे काही, जर त्याने जे ज्या कल्पना तो ह्या कल्पनेबरोबर त्याच्यामध्ये परिणाम झाला असता आणि तो अन्यथा भावाला किंवा परिणामाला प्राप्त झाला असता. म्हणजे परिणाम म्हणजे काय? तर उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप अशा अन्यथा भावाला तो प्राप्त झाला असता, तोही त्याच्याबरोबर, तर आपले लोपी काही देखी जेती कवने, मग त्याचं काय झालं असतं? त्याचा स्वतःचाच लोप झाला असता, म्हणजे प्रकाशक स्वरूप असणाऱ्या आत्म्याचाच लोप झाला असता. तर त्याला हे ज्या ज्या कल्पना केल्या त्या कल्पनेचं प्रकाशन करायला कोण राहिला असता? देखी जेते कवने, कोणी त्याचं प्रकाशन केलं असतं? प्रकाशन तर होतं की नाही, याचाच अर्थ त्याचा लोप झाला नाही असं उलट सिद्ध होतं. तेवी हा जो दृश्य व्यवहार तो चिन्मात्राचाची उद्गार, चिन्मात्रे विन थार कैची यासी. ते म्हणतात हा जो दृश्य व्यवहार आहे आपल्याला जेवढा जेवढा दिसतो, तो दृश्य व्यवहार म्हणजे काय? एक प्रकारचा चिन्मात्राचाच आलेला उद्गार किंवा ढेकर आहे. त्याच्या एक चिन्मात्राची ती एक प्रकारची ठिणगी आहे. याच्यापेक्षा काय आलात शांतीप्रमाणे. तर त्या ठिकाणी जे जे तुम्हाला दृश्य व्यवहार दिसतो तो चिन्मात्राचाच उद्गार आहे. चिन्मात्रे विन थारकैची अशी. जर चिन्मात्र ते जर त्या ठिकाणी एकरूप न राहता विकाराला प्राप्त झालं असतं, परिणामाला प्राप्त झालं असतं, कार्यरूपाला प्राप्त झालं असतं आणि त्याचा लोप झाला असता, तर याशी कैची थार हा जो दृश्याचा व्यवहार आहे याला कुठं ठाव मिळाला असता? याला कुठं स्थान मिळालं असतं? दृश्याचं प्रकाशन झालं असतं का? अर्थात झालं नसतं. ते जे चिन्मात्र स्फुरण तेथे पडे अज्ञान आवरण, मग चिन्मात्र ऐसे कोण म्हणे तयासी. जर ते म्हणतात त्या चिन्मात्र असं जे स्फुरण आहे म्हणजे मूळ स्फुरद्रूप असणारं जे चिन्मात्र आहे त्याच्या ठिकाणी चिन्मात्रे विन थार, त्या चिन्मात्राचं नाही काय, ते जे चिन्मात्र स्फुरण तेथे पडे अज्ञान आवरण. त्या चिन्मात्र नेप्तिमात्र दृङ्मात्र आत्मचैतन्यावर जर अज्ञानाचं आवरण पडलं असतं आणि अज्ञानाने त्या चिन्मात्राच्या आश्रयाने राहून त्या चिन्मात्राला आवरण केलं असतं, तर मग त्याला चिन्मात्र असं कोण म्हटलं असतं? चिन्मात्र त्यालाच म्हणतात की ज्याच्यावर कधी अज्ञानाचं आवरणच पडू शकत नाही, म्हणून चिन्मात्र. चिन्मात्र म्हणजे अचित म्हणून ज्याच्या ठिकाणी काहीच नाही, किंबहुना चिन्मात्रता सोडून त्याच्या ठिकाणी दुसरं त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला सत्ता नाही, अशा प्रकारची जर स्थिती असेल तरच त्याला चिन्मात्र म्हणतात. असं आमचं चिन्मात्र नाही का जे त्या ज्या चिन्मात्राला अज्ञानाचं आवरण आच्छादित करतं किंवा अज्ञान आवरण करतं, असं कधीही होऊ शकत नाही. जर अज्ञान अवज्ञानाने त्याला आवरण केलं, मग चिन्मात्र याचा अर्थ अज्ञानाने काय केलं? त्याच्या चिन्मात्र स्वरूपाचा लोप केला. आणि जर ज्याच्या स्वरूपाचा लोप होतो त्याला कोण चिन्मात्र म्हणेल? चिन्मात्र म्हणजे त्याचं चिन्मात्रता एकरूप अखंड अभंग राहील तरच त्याला चिन्मात्र म्हणता येईल. त्याला कोणत्याही देशात कोणत्याही कालात कोणत्याही वस्तूच्या संबंधाने, बरोबर ना, स्वगत सजातीय विजातीय किंवा देशकाळ वस्तू कोणत्याच प्रकारचा भेद निर्माण करत नसतील तरच त्याला चिन्मात्र असं आपण म्हणू. म्हणून म्हणतात की चिन्मात्र ऐसे कोण म्हणे तयाशी. जर त्या चिन्मात्र स्फुरणावरही जर अज्ञान आवरण करत असेल तर त्याला चिन्मात्र असं कोण बरं म्हणेल? अर्थात कोणीही म्हणू शकणार नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण कधीही पडत नाही. आगा ते जरी आवरते तरी दृश्याशी कोण विलासिते, मनोनी न घडेगा निरुते अज्ञान येथे. ही अज्ञानाची असिद्धी आहे की या ठिकाणी आगा जरी ते जरी आवरते, अहो जर ते अज्ञान आहे तर आपलं ते जे चिन्मात्र आहे त्याला जर कोणी आवरते म्हणजे त्यालाही जर कोणी आवरण करीत असेल, त्यालाही कोणी झाकून टाकीत असेल तर त्या दृश्याशी कोण विलासिते. मग त्या दृश्याचा विलास होईलच कसा? कारण जर त्या आत्मस्वरूप चिन्मात्र स्वरूपावर आवरण केलं तर मग आता दृश्याचा विलास कोण करील? अर्थात कोणीही करू शकणार नाही. आणि म्हणून न घडते का निरुते अज्ञान येते. इथं तर उलट काय आहे की दृश्याचा तर विलास होतो आहे, दृश्याचा तर विस्तार होत आहे. आणि जर अज्ञानाचं आवरण चिन्मात्र स्वरूपावर आहे, कारण काय आहे, दृश्याचा विस्तार का दृङ्मात्र स्वरूपावरच होत आहे.
आणि त्या ठिकाणी त्या दृङ्मात्र स्वरूपालाच आवरण झालं तर मग दृश्याचा विस्तार कोण करील? दृश्याचा विस्तार दृश्य आपला विस्तार करण्याला समर्थ आहे का? अर्थात चिन्मात्र अधिष्ठानच त्या ठिकाणी आहे. म्हणजे हा जो विस्तार आहे तो दृश्याचा विस्तार आहे का चिन्मात्राचा विलास आहे का चिद्विलासच आहे? याला म्हणायचं चिन्मात्राचा हा विस्तार आहे. तरी दृश्याशी कोण विलासिते? म्हणून न घडते गा निरुते अज्ञान येते. म्हणून निरुत म्हणजे निर्धाराने ही गोष्ट निश्चितपणे ही गोष्ट आहे की अज्ञान येथे न घडे. अज्ञान या ठिकाणी असू शकत नाही. त्या ठिकाणी म्हणजे कुठं? चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान कधीही असू शकत नाही. अज्ञान जर असतं आणि त्या अज्ञानाने दृश्याला आपलं चिन्मात्राला आवरण केलं असतं तर तुम्हाला पहिला आम्ही प्रश्न विचारू, ह्या दृश्याचं प्रकाशन केलं कोणी? दृश्याचं प्रकाशन केलं म्हणता येणार नाही. मग अर्थात त्याचं प्रकाशन करणारं कोण आहे? की चिन्मात्र आहे असंच. म्हणजेच चिन्मात्राचा लोप झाला नाही. लोप झाला नाही म्हणजे त्याच्यावर अज्ञानाने आवरण केलं नाही असा त्याचा अर्थ होतो. आगा स्वरूप आणि ज्ञान हे जरी असं ते आनान तरी ज्ञानची झाले अज्ञान स्वरूप जैसे तैसे. आता ते सांगतात, जर तुम्ही म्हणत असाल की स्वरूप आणि ज्ञान या ठिकाणी आपल्या स्वरूपाचं ज्ञान, बरोबर ना? स्वरूपाचं ज्ञान आणि मग काय होईल? स्वरूपाचं अज्ञान. आपल्याला काय आपला आपण पेया विसरू जो धनंजया तेची रूपया अज्ञानाशी. चिन्मात्र स्वरूपाला आपणच आपला विसर पडला की त्याला नाव काय येतं? अज्ञान. म्हणजे ते काय करून देतं? स्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. पण मग आता स्वरूप आणि स्वरूपाचं ज्ञान असे दोन शब्द प्रयोग झाले ना. एक आपलं स्वरूप आणि त्या स्वरूपाचं ज्ञान. परंतु या ठिकाणी माऊली सांगतात, आगा स्वरूप आणि ज्ञान हे जरी असं ते आन स्वरूप आणि स्वरूपाचं ज्ञान म्हणजे ज्ञान हे वेगळं आहे आणि स्वरूप हे वेगळं आहे आणि मग त्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं. पण स्वरूप आणि ज्ञान हे जर आनान म्हणजे स्वरूप आणि ज्ञान हे जर वेगवेगळे असते म्हणजे स्वरूप आणि ज्ञान ह्या दोन शब्दांच्या अर्थामध्ये जर भेद असता तर तरी ज्ञानाचे झाले अज्ञान स्वरूप जैसे तैसे. तर मग काय झालं असतं? स्वरूप आणि ज्ञान मग ज्ञानाने कोणाला विषय केलं? स्वरूपाला केलं. ज्ञान ज्याला विषय करतं तो पदार्थ कसा असतो? दृश्य असतो, जड असतो, अज्ञान स्वरूप असतो, बरोबर आहे ना? तर स्वरूप आणि ज्ञान हे दोन वेगळे केले. स्वरूप म्हणजेच ज्ञान आणि ज्ञानच काय आहे? स्वरूप आहे. असं जर नसतं तर आणि मग त्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असं म्हटलं असतं तर स्वरूप चिन्मात्र सिद्ध झालं असतं का जड सिद्ध झालं असतं? स्वरूपाचं त्याच्याहून अन्य कोणाला जर ज्ञान होतं आहे तर जे ज्ञेय पदार्थ आहेत ते सगळे दृश्य आहेत, अनित्य आहेत, मिथ्या आहेत असंच झालं असतं की नाही? म्हणून तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की या ठिकाणी आपण नेहमी चिंतन करतो. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. भगवंताची कृपा झाली म्हणजे ब्रह्माचं ज्ञान झालं नाही. काय? तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ब्रह्म म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजे ब्रह्म, ही खरी कृपा आहे. नाही तर ब्रह्माचं ज्ञान असं जर म्हणत असेल तर आपणच आपल्या बोलण्याने ब्रह्मवस्तूच्या चिन्मात्रतेवर आघात केला असा त्याचा अर्थ होईल. म्हणून ब्रह्माचं ज्ञान होणं कधी शक्य नाही. ज्ञानच ब्रह्म आहे, ब्रह्माचं ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञानाची झाले अज्ञान स्वरूप जैसे तैसे. ते म्हणतात या ठिकाणी ते ज्ञानच काय झालं? स्वरूप आणि ज्ञान वेगवेगळे असले तर आनान म्हणजे त्यांच्यामध्ये परस्परामध्ये भेद आहे असं जर म्हटलं असतं तर ते ज्ञान तर काय झालं असतं? अज्ञान. परंतु या ठिकाणी वस्तुतः ज्ञानच अज्ञान कधी होते का? नाही. अज्ञान म्हणतो तेव्हाही अज्ञानाचं प्रकाशक ज्ञान आहेच. मग म्हणून ते स्वरूपच काय आहे? याचा अर्थ ज्ञानच स्वरूप आहे, स्वरूपच ज्ञान आहे. स्वरूप ज्ञान हे फक्त वाणीमध्ये उच्चारलेले दोन शब्द आहेत. तत्वता दोन्हींचा अर्थ मात्र एकच आहे. अशी जर स्थिती असेल तर स्वरूप जैसे तैसे आपलं आत्मस्वरूप जसंच्या तसंच आहे. तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. स्वरूप नव्हे अनिक परिविपरीत ज्ञानाची वर्तणूक ऐसा काही तर्क होतसे जरी. आता तुम्ही काय म्हणाल की या स्वरूपभूत जे ज्ञान आहे ना ते स्वरूपभूत ज्ञान कधी अन्यथा भावाला प्राप्त होत नाही. ही गोष्ट आता आम्ही मान्य करू. स्वरूपाचं ज्ञान असं म्हणता येत
नाही. स्वरूपाचं ज्ञान म्हणता जर आलं नाही तर आणखीन काय होईल की या ठिकाणी आपलं आत्मस्वरूप बरोबर ना कधीही आपल्याला जाणण्याचा विषय होणार नाही, आहे की नाही. म्हणजे स्वरूपाला कधीही पाहत नाही, बरोबर ना. ते आपणच आपल्याला कधी विषय करत नाही आणि करता येणं शक्यही नाही. कारण जर त्याने आपणच आपल्याला विषय केलं तर ते काय होईल, आपणच आपल्या स्वतःच्या चिन्मात्रत्वाची सिद्धी न करता ते कशाची सिद्धी करील, जडत्वाची सिद्धी करील. म्हणून या ठिकाणी स्वरूप नव्हे अनिक, याचाच अर्थ स्वरूप कधी अन्यथा भावाला प्राप्त होत नाही. म्हणजे स्वरूप कधी ज्ञेयत्वाला प्राप्त होत नाही, स्वरूप कधी ज्ञानाचा विषय होत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. स्वरूप नव्हे अनिक विपरीत ज्ञानाची वर्तणूक. पण कधीकधी त्याच्या ठिकाणी विपरीत ज्ञान होईल, ते स्वतःला विषय होऊ शकणार नाही. बरोबर चालले का महाराज? ते स्वतःला विषय होऊ शकणार नाही, परंतु विपरीत ज्ञानाची वर्तणूक पण विपरीत ज्ञानाचा विषय होऊ शकतं. विपरीत ज्ञानाचा विषय स्वतःला विषय होऊ शकत नाही. म्हणजे यथार्थ रूपाने तो आपणच आपल्याला जाणू शकत नाही. पण कधीकधी आपल्याला अनुभवाचा आपलाप करता येत नाही, म्हणून तो स्वतःला करता भोगता ज्ञाता असं कधी प्रमाता असं म्हणतोच की नाही. म्हणून विपरीत ज्ञानाची वर्तणूक, त्या ठिकाणी विपरीत ज्ञान आपल्याला विद्यमान आहे असं दिसतं, ऐसा काही तर्क होत असे जरी. आणि याचा अर्थ विपरीत ज्ञानाला जे कारण होतं ते अज्ञान, यथार्थ ज्ञान बरोबर ना, ते यथार्थ ज्ञानाचा कधी विषयच होत नसल्यामुळं त्या ठिकाणी असा तुम्हाला तर्क करता येणार नाही का ते ज्ञेय होतं, ज्ञानाचा विषय होतं, किंवा इतरांना जाणतं, किंवा स्वतःला जाणतं. अशा रीतीने तुम्हाला ते कधीच म्हणता येणार नाही. परंतु विपरीत ज्ञानाची वर्तणूक ऐसा काही तर्क होत असे जरी. विपरीत ज्ञान तर त्याला होईल की नाही, म्हणजे आपल्या स्वतःचं बरोबर चालले का, आपल्या स्वतःचं कर्ता भोक्ता रूपाने ज्ञाता रूपाने असं तरी त्याला ज्ञान होईल की नाही आपल्या स्वरूपाचं, असं जर कोणी तर्काने सिद्ध करेल. आणि मग जेव्हा विपरीत ज्ञान होतं तेव्हा त्याला काय कारणही मानता तुम्ही. विपरीत ज्ञानाला जे कारण होतं त्यालाच म्हणतात अज्ञान. म्हणून असं करून तुम्ही अज्ञानाची कदाचित सिद्धी करू जाल, परंतु असं करून तुम्हाला अज्ञानाची सिद्धी करता येणार नाही. कारण तुम्ही म्हणाल ज्या वेळेला तुम्हाला रज्जूच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान होत नाही त्यावेळेला तो रज्जूच तुम्हाला काय होतो, अन्यथा रूपाने सर्पाच्या रूपाने, किंवा तुम्हाला जमीन दुबंगली, जलधारा, पुष्पमाला अशा प्रकाराने सर्प, अशा अनेक प्रकाराने तुम्हाला भासू शकतो. आणि मग याला कारण काय आहे तर अधिष्ठानाचे स्वरूपाचं यथार्थ स्वरूपाचं अज्ञान. असा तुम्ही तर्क करताल की नाही, विपरीत ज्ञानाला कारण होणारं ते अज्ञान, असा काही तर्क होत असे जरी. अशा प्रकारचा तर्क होऊ शकतो. असं जर तुम्ही म्हणत असाल तरी स्वरूप आणि ज्ञान हे नाही अनान, ज्ञान मात्र वाचून अनेक काही, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्या पदार्थाला, ज्या पदार्थाचं स्वरूपाचं तुम्ही ज्ञान म्हणता म्हणजे कोणतं, विपरीत ज्ञान. परंतु या ठिकाणी त्या कोणत्याही पदार्थाचं स्वरूप बरोबर ना, विपरीत ज्ञानाचा विषय असणारा पदार्थ असो किंवा कोणत्याही यथार्थ ज्ञानाच्या पदार्थाचा यथार्थ ज्ञानाचा विषय असो, ह्या दोन्ही ठिकाणी स्वरूप आणि ज्ञान हे आन नाही. स्वरूप आणि ज्ञान अशा प्रकारचा कोणताही भेद नाही. यथार्थ ज्ञानामध्येही भेद होतो का ज्ञानच आहे. यथार्थ एखाद्या दृश्य पदार्थाचं ज्ञान झालं तरी ते काय आहे, ज्ञानच आहे. आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तर आत्मस्वरूपाचं ज्ञान तर असं आहे की ते ज्ञानाचा विषय होऊन त्या स्वरूपाचं ज्ञानच होत नाही, ते ज्ञानच स्वरूप आहे. म्हणून तिथेही ज्ञानच आहे बरोबर ना. यथार्थ ज्ञानातही काय आहे, ज्ञानच आहे. आणि विपरीत ज्ञानातही तरी काय आहे, विपरीत ज्ञानातही ज्ञानच आहे, दुसरं काही नाहीच. कारण का आम्ही पूर्वीच सांगितलं, स्वरूप आणि ज्ञान हे नाही अनान, ज्ञान मात्रा वाचून अनेक नाही. सगळ्यात तुम्ही विपरीत ज्ञान घ्या, यथार्थ ज्ञान घ्या, आत्मज्ञान घ्या, कोणत्याही ठिकाणी ज्ञाना वाचून दुसरं काही नाही. त्याने लिहिलं ना काय, शब्द स्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक ततो विभक्ता तत्संविद ऐक्यरूप्यान न भिद्यते. तिच्यामध्ये कोणताही भेद प्राप्त होत नाही. ते ज्ञान अज्ञाने हरिजेते, मग न्याये अथवा विपरीते ये वर्तणुके वर्जिते कवने पहा.
आता ते म्हणतात असं जर ज्ञान आहे, सर्वच ठिकाणी ज्ञान अनुष्ठित आहे, ज्ञान नाही असा कोणताही काल नाही, कोणताही देश नाही किंवा कोणतीही वस्तू नाही, ज्ञान विवर्जित स्वतंत्र अशी कोणतीही वस्तू नाही, किंबहुना ज्ञानच त्या देश काल वस्तूच्या रूपाने ज्ञानच प्रकाशत आहे, बरोबर ना. ते सर्व ज्ञानाचाच विलास आहे अशी वस्तुस्थिती आहे. मग आता असं असणारं कोणत्याही देश काळाने वस्तूंनी प्रतिबद्ध न होणारं, कोणत्याही किती हजारो त्रिपुट्यांचं प्रकाशन केलं तरी ज्याचं एकरूपत्व अखंडित आहे असं असणारं ज्ञान. आणि तुम्ही काय म्हणता, ते ज्ञान अज्ञाने हरिजेते. त्या यथार्थ ज्ञानाला त्या अज्ञानाने काय केलं, हरण केलं, आणि मग तुम्हाला पदार्थाचं विपरीत ज्ञान झालं. असं तुम्ही आणि वेदांतातल्या प्रक्रिया हेच सांगतात की नाही. म्हणून ते म्हणतात की अहो ते ज्ञान अज्ञाने हरिजेते, त्या ज्ञानाचं अज्ञानाने हरण केलं. मग न्याय अथवा विपरीते ये वर्तनुके वर्जिते कवने पहा. मग अगा अज्ञान संभवले म्हणजे ज्ञानची मरून गेले, मग अज्ञाने अथिले म्हणजे कवने. त्यांचं एकच गणित आहे ठरवून गेलेलं, एकच साचा आहे. त्या साच्याने ते अज्ञानाची असिद्धी करतात आणि त्याच साच्याने ज्ञानाची काय करतात, सिद्धी करतात. अज्ञानाची असिद्धी आणि स्वरूपभूत ज्ञानाची सिद्धी करतात. ते म्हणतात ठीक आहे, आता तुम्ही म्हणतात ते ज्ञान अज्ञाने हरिजेते, त्या ज्ञानाचं अज्ञानाने हरण केलं. मग न्याय अथवा विपरीते ये वर्तनुके वर्जिते कवने पा. ते ज्ञानाचं अज्ञानाने हरण केलं, पण आता न्याय अथवा विपरीते, न्याय म्हणजे काय, यथार्थ ज्ञान. आता किंवा विपरीते म्हणजे विपरीत ज्ञान. ये वर्तनुके वर्जिते ज्याच्या ठिकाणी यथार्थ ज्ञानही नाही, म्हणजे जे कधी यथार्थ ज्ञानाचाही विषय झालं नाही, बरोबर ना, आणि विपरीत ज्ञानाचाही विषय झालं नाही, बरोबर ना. म्हणजे जे कधी विपरीत भावनेलाही प्राप्त झालं नाही, विपरीत भावालाही प्राप्त झालं नाही आणि यथार्थ भावालाही प्राप्त झालं नाही, कारण ते काय नित्य प्राप्तच आहे. त्यामुळं ते कधी त्याच्या ठिकाणी प्राप्तीचा व्यवहार झाला नाही, निवृत्तीचा व्यवहार झाला नाही, यथार्थ ज्ञानाचंही विषयत्व त्याला कधी आलं नाही आणि त्या ठिकाणी विपरीत ज्ञानाचंही विषयत्व त्याला कधी आलं नाही आणि अज्ञानाचंही विषयत्व त्याला कधी आलं नाही. खरं ते का नाही आली माहिती आहे का, त्याला अज्ञानाचंच विषयत्व कधी आलं नाही, अज्ञानाचंच विषयत्व आलं नाही. जे अज्ञानाचा विषय होतं ते ज्ञानाचा विषय होतं. हे जर अज्ञानाचंच विषयत्व आलं नाही तर ज्ञानाचं विषयत्व त्याला कधी येईल, आणि मग ज्ञानाचं विषयत्वच नाही तर मग पुन्हा ते यथार्थ ज्ञानाचं विषयत्व किंवा विपरीत ज्ञानाचं विषयत्व कधीही त्याला येणं शक्य नाही. मग अज्ञान जब काय म्हणतात, मग न्याय अथवा विपरीते ये वर्तनुके वर्जिते कवने पहा. असं तुम्ही सांगा बरं, एकदा आत्मा काय झाला, यथार्थ ज्ञानाचा विषय झाला आणि एकदा विपरीत ज्ञानाचा विषय झाला, बरोबर ना. परंतु या दोन्ही ज्ञानांचं प्रकाशन झालं की नाही, आणि दोन्हींचं प्रकाशन होत असेल तेव्हा तो निश्चित यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान यांच्या विवर्जित किंवा अतीत असेल तर, आणि तो एकच असेल, त्याची एकरूपता ऐक्यरूपता जर अखंड असतील तरच त्या ठिकाणी तो त्याचं प्रकाशन करील, नाही, बरोबर ना. नाहीतर त्याचं प्रकाशनही करू शकणार नाही, अशी स्थिती आहे की नाही. मग आता न्याय असो किंवा विपरीत ज्ञान असो किंवा न्याय्य म्हणजे यथार्थ ज्ञान असो, ह्या दोन्हींनी वर्जित असणारं कवने पहा. दुसरं कोण आहे पहा बरं, दुसरं कोण आहे की जे मात्र ह्या दोन्हीमध्ये सापडलं नाही आणि या दोन्ही ज्ञानांचं प्रकाशन ज्यांनी केलं का, किंवा असं प्रकाशक मानावंच लागेल. हा प्रकाशक मानण्यातला आहे का अनुभूतीतला आहे, याचं काय आहे, अनुभूती आहे. पण ही अनुभूती युक्तीच्याही अविरुद्ध आहे, एवढाच याचा अर्थ आहे. ही केवळ अनुभूती आहे का, की युक्तीलाही संमत आहे का श्रुतीलाही संमत आहे. श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने ही गोष्ट निश्चित सिद्ध आहे. युक्तीनं सुद्धा ही गोष्ट म्हणता येते का यथार्थ ज्ञान असो किंवा विपरीत ज्ञान असो, ह्या दोन्ही ज्ञानांचं प्रकाशक असणारं जे स्वरूपभूत ज्ञान अर्थात या दोन्हीहून वेगळं आहे आणि ते ह्या दोन्ही ज्ञानांच्या अगोदर आहे आणि दोन्ही ज्ञानांच्या निवृत्तीनंतरही आहे आणि मधल्या काळात ते दिसलं नाही तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी आहे. कारण आदव अंत्याचे यदास्ती वर्तमाने पितन तथा, आदव अंतेचे यन नास्ती वर्तमाने पितन तथा, ही आपल्याला दररोजच्या अनुभवाची गोष्ट आहे.
आता पुढं सांगतात, आगा अज्ञान संभवले म्हणजे ज्ञानाची मरण गेले, मग अज्ञाने आथिले म्हणे जे कवने. ते म्हणतात अज्ञान नावाची एक वस्तू संभवनीय आहे आणि ती काय करते, आत्मस्वरूपाला आवृत्त करते, म्हणजे आत्म्याला आपल्या यथार्थ स्वरूपाचा अवगम होऊ देत नाही, असं तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सांगितलं, मग अज्ञान एकदा त्या ठिकाणी आलं का ते काय करणार, ज्ञानाचं ज्ञानत्व मारून टाकणार. म्हणून म्हणतात अज्ञान एकदा उत्पन्न झालं की ते काय करील, ज्ञानाला मारून टाकणार, म्हणजे ज्ञानाला अभिभूत करणार. मग अज्ञानी आथिले म्हणजे कोणी, मग त्या ठिकाणी तो आत्मा अज्ञानाने युक्त झालेला आहे असं कोण म्हणेल. अज्ञान तर म्हणू शकत नाही, कारण ते अज्ञान आहे आणि त्यांनी तर आवरण केलेलं आहे. पण ते म्हणतात की आता या अज्ञानाने आपल्याला ज्ञान होत नाही. मग अज्ञानाने ज्ञानरूप आत्म्याचं अज्ञानामुळं ज्ञान होत नाही हे कळलं कोणाला, का हे एक ज्ञानच आहे, हे अज्ञानाचं ज्ञान आहे. आणि अज्ञानाचं ज्ञान झालं कोणाला, अज्ञानाचं ज्ञान अज्ञानाला झालं का ज्ञानस्वरूप आत्म्याला झालं, ज्ञानस्वरूप आत्म्याला झालं. याचा अर्थ ज्ञानस्वरूप आत्मा अज्ञानाने आवृत्त झाला नाही असा सरळ सरळ ह्या बोलण्याचा अर्थ होत नाही का, होतो. म्हणून स्वरूपाच्या ठाई त्रिशुद्धी अज्ञान नाही, किंबहुना दृश्य जे काही ते स्वरूपाची संचले. अहो म्हणतात स्वरूपाच्या ठिकाणी तिन्ही कालात अज्ञान नाही, म्हणजे तिन्ही कालात अज्ञान. आपण मागच पाहिलं, अज्ञानाच्या अगोदर तर अज्ञानाचा अभाव आहे, पण अज्ञान कालातही अज्ञानाचा अभाव आहे, अज्ञान निवृत्तीनंतरही अज्ञानाचा अभावच आहे. म्हणजे त्रिशुद्धी म्हणजे त्रिकालात अज्ञान मुळातच नाही. आणि मग नाही फार काय सांगायचं म्हणतात, पण तुम्ही काय म्हणत होते, ज्या वेळेला आम्हाला दृश्य दिसलं त्यावेळेला दृश्याचं कारण अज्ञान मानलं पाहिजे असं तुम्ही म्हणत असाल तर किंबहुना दृश्य जे काही ते स्वरूपाची संचले. दृश्य जे आहे ते अज्ञानाचं कार्य आहे का ते साक्षात स्वरूपच आहे, का स्वरूपच विद्यमान आहे दृश्याच्या रूपाने. अहो जेव्हा दृश्याला आपण आपल्या स्वरूपाला पाहावं वाटतं त्यावेळेला ते दृश्य रूपाने संचतं, म्हणजे दृश्य रूपाने ते विद्यमान होतं. म्हणून दृश्य जे आहे ते अज्ञान कार्य या दृष्टीनं पाहावं का स्वरूपच संचलं आहे असं पाहावं, दृश्याच्या रूपाने स्वरूपच विद्यमान आहे असं पाहावं. आणि जर स्वरूप विद्यमान नसतं तर दृश्य कोणाला कळलं असतं, आहे की नाही. मग दृश्यामध्ये अज्ञान दिसतं का दृश्यामध्ये संवितची अनुश्रुती आहे, संवितच अनुश्रुत असल्याचं आपल्या ध्यानी येतं किंवा अनुभवाला येतं. असो दिशेही जे भान ते असे झाले नवीन, किंवा झाले तरी जाणं न विघडे स्वरूप. आता ते म्हणतात दिशेही जे भान, आपल्याला जो भान होतं म्हणजे ज्या पदार्थांची म्हणजे आत्मेतर पदार्थ जे आपल्याला प्रतीतीला येतात, ते प्रतीतीला येणारे पदार्थ ते असे झाले नवीन. ते पदार्थ उत्पन्न होऊन आपल्याला वेदांताचा काय सिद्धांत आहे का कोणताही पदार्थ प्रतीतीला येणारा पदार्थ हा उत्पन्न होऊनच भासतो. इथं ज्ञानोबराय काय सांगतात, कोणताही प्रतीतीला येणारा पदार्थ हा उत्पन्न होऊन नवीन भासतो का तो पदार्थ भासलेला पदार्थ अधिष्ठानात अभावरूप असतो का, अधिष्ठानात त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. आणि ही प्रक्रियासुद्धा तेच सांगते, पण आपल्याला आध्यारोपाच्या भाषेत ही गोष्ट ध्यानात येत नाही. ते सांगतात असो दिशेही जे भान, असो म्हणतात आपल्याला जे भान दिसतं किंवा भासाचे विषय दिसतात ते असे झाले नवीन. ते पदार्थ भासाचे म्हणजे जे चिदभाष्य किंवा साक्षीभाष्य अशा स्वरूपाचे जे पदार्थ असतात का प्रमातृभाष्य पण त्याच्यातच घ्यायचं. प्रमातृभाष्य असो नाही तर साक्षी असो, अंतकरणाच्या द्वारा अंतकरणवृत्तीच्या द्वारा प्रकाशित केले जावो किंवा ते अविद्यावृत्तीद्वारा प्रकाशित केले जावो. जे काही भासमान होणारे पदार्थ आहे त्याला काय म्हणायचं, उलट चित्भाष्यत्व मिथ्यात्व ना, जे चित्तच्या प्रकाशाने प्रकाशित होतं ते पदार्थ मिथ्या असतात. म्हणून त्या ठिकाणी चित्भाष्यत्व मिथ्यात्व असं एक लक्षण सांगितलं ना. तर ते सांगतात असो दिशेही जे भान, असो आपल्याला ज्या ज्या पदार्थांचं भान होतं ते झाले न विन भान. ते पदार्थ उत्पन्न होऊन भान होतं का उत्पन्न न होताच त्यांच्या ठिकाणी भान होतं का उत्पत्तीचा आणि लयाचंही भानच असतं का भान स्वरूपाला सोडून उत्पत्ती लयाचं दुसरं काही स्वरूप आहे, आहे की नाही. ते जे भान होतं ते मूळ भानामुळं होणारं भान आहे का स्वतंत्र भान आहे, मूळ भानावर होणारं भान आहे. आणि मूळ होणारं भान हे भान मात्र आहे, चिन्मात्र आहे.
आणि ते अपरिणामी अपरिवर्तनीय अशा स्वरूपाचं आहे. म्हणून म्हणतात असो दिशेही जे भान ते असे झाले नवीन, किंवा झाले तरी जाणं नवी घडे स्वरूप. किंवा तुम्ही जेव्हा वेदांताच्या प्रक्रियेत मानता की तो पदार्थ उत्पन्न झाला, कोणताही पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय दिसत नाही, असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा वेदांत सिद्धांतामध्ये देखील झाले तरी, ते जरी उत्पन्न झालं तरी स्वरूप नवी घडे, तरीसुद्धा मुळात त्या स्वरूपात काही बिघाड होतो का? स्वरूपात काय, कोणताही पदार्थ परिणाम होत असताना पूर्वरूपम अपरित्यज्य अवस्थांतर भानम असं तुम्ही सांगता की नाही? किंवा दुसरं आपण काय सांगतो की ज्या अधिष्ठानावर मिथ्या पदार्थ भासतो त्या ठिकाणी त्याचा अत्यंताभाव असतो. म्हणजे तो पदार्थ तत्वतः नसताना फक्त भासणं किंवा प्रतिती मात्रत्व एवढंच त्याचं स्वरूप आहे. अधिष्ठानात जर पाहायला गेलं तर तो तिथं कधीही सापडत नाही. मग फक्त प्रतिती येणं एवढंच त्याचं स्वरूप आहे. अधिष्ठान ज्ञानाने तो बाधित होतो. म्हणून तर आपण म्हणतो की मिथ्या पदार्थाचं स्वरूप काय आहे? प्रतिती मात्र आणि बाध योग्य असं त्याचं स्वरूप सांगतो. तेव्हा जरी अध्यारोपाच्या भाषेत वेदांत सांगत असला की हे पदार्थ उत्पन्न झाला, कारण उत्पन्न झाल्याशिवाय कोणत्याही पदार्थाची प्रतीती होत नाही असा सिद्धांत आहे. तर अगदी दृष्टीसृष्टीवादातसुद्धा ज्या वेळेला तुम्हाला दृष्टी म्हणजे ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान, प्रत्येक वृत्तीज्ञानाच्या काळामध्ये पदार्थ उत्पन्न होतो असं सांगितलेलं आहे. पण कधी त्या ज्ञान समकालात पदार्थ उत्पन्न होतो असं सांगितलं. जेव्हा ज्ञान उत्पन्न होतं त्याच क्षणी पदार्थही उत्पन्न होतो असं सांगितलं. आता जरी तुम्ही एवढं विचारसागरात फार सिद्धी केली की पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय त्याची प्रतीती येत नाही असं जरी तुम्ही मानलं तर त्या पदार्थाचं स्वरूप वेदांताच्या ह्या प्रक्रियेमध्ये तो पदार्थ सत्य मानला आहे का मिथ्या मानला आहे? मिथ्या मानला. मिथ्या पदार्थ तत्वतः सत असतो का असत असतो का सदसत असतो? सतही नसतो, असतही नसतो आणि सदसतही नसतो. सदसत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असतो. का ह्या मिथ्या पदाची शक्ती तो पदार्थ अधिष्ठानात त्रैकालिक अत्यंत भावरूप असतो हे सांगण्याची, त्रैकालिक अत्यंत भावरूप असतो हे सांगण्याची शक्ती आपली, हे सांगण्याचीच वेदांताचे काय आहे पद्धती आहे की नाही? असो दिशेही जे भान ते असे झाले नवीन, तर पदार्थ उत्पन्न न होता आहे. किंवा म्हणजे तुष्यंती दुर्जन्यायाने जरी तुम्ही मानलं झाले तरी जाणन स्वरूप नवीकडे, जरी ते भानाचं जे विषय आहेत ते उत्पन्न झाले असंही जरी तुम्ही मानलं तरी त्या उत्पन्न झालेल्या पदार्थामध्ये अधिष्ठानाचा काही लाभहानी होते का? नाही. काय यत्र यद अध्यासा ना तर यत्र यद अध्यासा तत्कृतेन गुणेन वा अनुमात्रम अपि स न संबध्यते असं तुमच्या अध्यासवादातही मानलेलं आहे की नाही? म्हणून त्या ठिकाणी स्वरूप नवीकडे, अर्थात त्याच्या स्वरूपामध्ये कोणताही परिणाम होत नाही असं तुम्ही मानलं की नाही? आता स्वरूप जरी नवीकडे तरी अज्ञाने ते काय घडे, पुढे यायचे सांगडे बोल तसे. आता स्वरूप जरी नवीकडे, आता स्वरूप जर तुमचं बिघडतच नाही असं जर असेल तर मग अज्ञानाने नेमकं काय घडलं? अज्ञानाने काय केलं? स्वरूपात तर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही, बरोबर ना? स्वरूपम पूर्वरूपम अपरित्यज्य असं जर असेल आणि हे अज्ञानाने किती अवस्थांतर भान करून दिलं तरी मूळच्या स्वरूपात तर बदल झालेला नाही, विकार झालेला नाही. मग या अज्ञानाने नेमकं केलं काय? तुम्ही म्हणाल की दृश्य दाखवलं का त्यांनी ज्ञानमात्रानेच आपण आपल्याला पाहिलं, ज्ञानमात्राने म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानाचा काही संबंध आला का? नाही. त्यामुळे जरी तुम्हाला या ठिकाणी स्वरूपामध्ये काही बिघाड न होता अज्ञानाने काही केलं असं तुम्हाला म्हणताच येत नाही. किंवा त्या ठिकाणी अज्ञान कार्य दृश्य झालं असं मानलं तरीसुद्धा जर अधिष्ठान मात्रामध्ये काहीच परिवर्तन होत नसेल तरी ह्या अज्ञानाने नेमकं केलं काय? स्वरूपाला आच्छादित केलं का? नाही. दृश्याला स्वतंत्र रीतीनं दाखवलं का? नाही. बरोबर ना? बरं, ह्याच्यामुळं ह्या अज्ञान निवृत्तीनं दृश्याचं निवारण करण्याची काही आवश्यकता आहे का? नाही. कारण त्या ठिकाणी दृश्य पदार्थ हे सुद्धा काय आहे? अधिष्ठान स्वरूपच आहे, बरोबर की नाही? त्यामुळे त्याची निवृत्ती करायची काय गरज आहे? निवृत्ती करण्याची आवश्यकता नाही. मग अज्ञान नावाच्या पदार्थाचा एवढा भेदरा घेण्याचं काय कारण आहे? भय घेण्याचं काय कारण आहे? म्हणून म्हणतात आता स्वरूप जरी न बिघडे तरी अज्ञाने ते काय घडे. स्वरूप जर बदललं नाही तर अज्ञानाने नेमकं केलं काय?
पुढे याची सांगडे बोलत असे काही. पुढेही आम्ही याच स्वरूपाविषयी काही आणखीन बोलणार आहोत असं सांगतात. आणि त्यासाठी दुसरी ओवी सांगतात का दाटला डोळा डोळेया डोळाची तारा होनिया स्फुरे चोख म्हणवनिया विस्मो नाही. उद्या पाहू.